नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 8 टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत। 9वा टॉपिक अभ्यासतोय। टॉपिकचं नाव आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट। आता हे 8ही टॉपिक आपण अभ्यासलेले आहेत। या 8ही टॉपिकचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। आता जो टॉपिक नंबर 9 अभ्यासतोय, याच्यामध्ये आपण थेरॉटिकल पार्ट, काही एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत, त्याचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे देखील जाऊन तुम्ही ते बघू शकता। तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपल्या आजच्या टॉपिकला। पहा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट शिकवत होतो आणि त्याच्यामध्ये इन्कम स्टेटमेंट वर्टिकल फॉर्मॅटमध्ये कशा पद्धतीने तयार केलं जातं ते अभ्यासलेलं होतं आणि त्याचं एक एक्झाम्पल देखील आपण अभ्यासलेलं आहे। आता या लेक्चरमध्ये देखील आपण तेच अभ्यासणार आहोत की कन्वर्ट द फॉलोइंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। बघा, आपल्याला काय सांगितलं, कन्वर्ट करायला सांगितलं फॉलोइंग ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इनटू वर्टिकल इन्कम स्टेटमेंट। आणि बघा, आपल्याला इथपर्यंत जे असणार आहे ना, हे इथून वरचं जे असणार आहे हे ट्रेडिंग अकाउंट आहे आणि म्हणजे हा जो पार्ट असणार आहे हा आपला ट्रेडिंग अकाउंटचा पार्ट असणार आहे आणि हा जो पार्ट असणार आहे हा प्रॉफिट अँड लॉस, म्हणजे हे जे असणार आहे तुमचं हे ट्रेडिंग अकाउंट असणार आहे आणि हे खाली जे दिलेलं असणार आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे। तर बघा, ट्रेडिंग अकाउंटला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, परचेस दिलेले आहेत, वेजेस दिलेले आणि ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे। क्रेडिट साइडला सेल्स दिले, क्लोजिंग स्टॉक दिलेला आणि प्रॉफिट अँड लॉसला डेबिटला टू ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, फायनान्स एक्सपेन्सेस आणि नेट प्रॉफिट आहे। क्रेडिटला फक्त ग्रॉस प्रॉफिट दिलेलं आहे आणि याच्यावरून आपल्याला काय बनवायचे, वर्टिकल बॅलन्स, वर्टिकल इन्कम स्टेटमेंट बनवायचे, म्हणजे उभ्या फॉर्मॅटमध्ये। हे जे दिलेलं आहे बघा, ही इकडची डेबिट साइड आहे आणि ही क्रेडिट साइड आहे। डेबिट साइडला एक्सपेन्सेस असणार आहेत, क्रेडिट साइडला इन्कम असणार आहेत। तर आपल्याला वर्टिकल फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला काय लिहायचे असतात, इन्कम आणि त्याच्या खाली एक्सपेन्सेस, म्हणजे आपण उभ्या फॉर्मॅटमध्ये ते लिहिणार आहोत। तर बघा, ते कशा पद्धतीचा त्याचा फॉर्मॅट देखील मी तुम्हाला समजून सांगितलेला होता, तर ते तुम्हाला या ठिकाणी मी ते दाखवतो। बघा, आता हे असणार इन्कम स्टेटमेंट इन वर्टिकल फॉर्म। तर आता हे वर्टिकल फॉर्म मध्ये बघा, फर्स्ट आपल्याला सेल्स देतात, तो सेल्स आपल्याला सापडतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला। बघा, आता ट्रेडिंगच्या क्रेडिटला आपल्याला सेल्स दिलाय त्यांनी ₹12 लाख, तर तो सेल्स आपण या ठिकाणी लिहिलेला आहे 12 लाख रुपये आणि सेल्स लिहिल्यानंतर त्यातनं लेस कॉस्ट ऑफ गुड सोल्ड। कॉस्ट ऑफ गुड सोल्ड म्हणजे माल तयार करून विकण्यासाठी जो खर्च असणार आहे तो खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड। मग आता बघा, सेल्स 12 लाखाचा आहे, त्यातनं आपण कच्चा माल खरेदी केला, त्याच्यावर प्रोसेस केली, काही कामगारांच्या मदतीने पक्का माल तयार केला आणि नंतर तो वाहून बाजारपेठेपर्यंत नेऊन विकला। मग ही जी कॉस्ट असणार आहे विकण्याच्या अगोदरची, त्याला आपण कॉस्ट ऑफ गुड सोल्ड असं म्हणणार। तर याच्यामध्ये आपल्याकडे बघा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मध्ये आपल्याकडे ओपनिंग स्टॉक होता। आपण ट्रेडिंगच्या डेबिटला जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे ओपनिंग स्टॉक होता 2 लाख रुपयाचा। तो ओपनिंग स्टॉक घेतला, त्याच्यामध्ये आपण काय केलं, परचेस जे असणार आहेत ते आपण परचेसेस ऍड केले, 2 लाख प्लस 9 लाख परचेस ऍड केले। परचेस सुद्धा आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटलाच दिले या ठिकाणी 9 लाख रुपयाचे आणि आपल्याला वेजेस सुद्धा त्या ठिकाणी 1 लाख रुपये ऍड करायचे, म्हणजे टोटल आपण बघा 2 लाख प्लस 9 लाख प्लस 1 लाख वेजेसचे असे टोटल 12 लाख रुपये घेतले आणि या 12 लाखातनं लेस आपण म्हटलं क्लोजिंग स्टॉक, लेस क्लोजिंग स्टॉक। क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बघा 3 लाख रुपये। हा क्लोजिंग स्टॉक आपण जर वजा केला तर आपल्याला भेटणार आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड, म्हणजे आपल्याला हे जी कॉस्ट ऑफ गुड सोल्ड जी असणार आहे ती ही असणार आहे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड। मग आता हा 3 लाख रुपये वजा केल्यानंतर आपला ग्रॉस प्रॉफिट बघा किती आलेला या ठिकाणी तुम्हाला दिसतोय, 3 लाख रुपये ग्रॉस प्रॉफिट दिसतोय आणि तोच आपल्याला प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी पण मेन्शन केलेला बघा, ग्रॉस प्रॉफिट 3 लाख, इथं सुद्धा 3 लाख। तर आता हा ग्रॉस प्रॉफिट आल्यानंतर आपण यातनं काय डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट किंवा त्याला आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वगैरे म्हणतो, ते आपल्याला लेस करावे लागतील। तर आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हेडिंग दिलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बघा, ऑफिस एक्सपेन्सेस 1,25,000 दिलेले आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत 1 लाख रुपये, फायनान्स एक्सपेन्सेस दिलेले 30,000 रुपये। हे सगळे जे आहेत हे आपले हे तीनही एक्सपेन्सेस जे आहेत हे आपले ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहेत। त्याला काय म्हणूया आपण, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस। तर हे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आपण काय करणार आहोत या ठिकाणी घेतलेले आहेत। पहा की बघा,
ऑफिस एक्सपेन्सेस घेतले 1,25,000, ऑफिस एक्सपेन्सेस घेतले 1,25,000, त्याच्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस घेतले 1,00,000 रुपये, देन आफ्टर फायनान्स एक्सपेन्सेस घेतलेले 30,000 रुपये. असे टोटल जे असणार आहेत ऑपरेटिंग एक्सपेन्सेस 1,00,000 प्लस 1,25,000 प्लस 30 असे टोटल 2,55,000 रुपये आपण या ठिकाणी दाखवलेले आहेत बघा. आणि या 2,55,000 मधून 3,00,000 हे 2,55,000 जर वजा केले तर 45,000 रुपये काय असणार आहे आपला नेट प्रॉफिट. इतकं सोप्पा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लेस करायची अमाऊंट 2,55,000 ग्रॉस प्रॉफिट मधनं, तर आपल्याला जो भेटल तो असणार आहे आपला नेट प्रॉफिट. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकचा नेक्स्ट पार्ट अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.